वातावरण निर्मिती करतात. एवढंच नव्हे, शंकराचार्य सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शंकराचार्य सांगतात, सन्मार्ग वर्तती इति संता. सन्मार्गाने वर्तन करणारे ते संत आहे. मग सन्मार्गाने वर्तन करणारे, देवा स्वरूप असणारे, विद्या आणि विनय याने परिपक्व दशा गाठलेले, परिपक्व दिशा भोगलेले म्हणजे संत आहेत. एवढंच नव्हे तर पूर्ण ब्रह्माचा साक्षात्कार झालेले, माणसासारखे माणसात आलेले पण माणूस नसणारे म्हणजे या जगामध्ये संत आहे. मग इथं आल्यानंतर आम्ही त्या संतांना ओळखायचं कसं? तर तुकोबराय सांगतात की इथं आल्यानंतर, मृत्यू लोकात या संसारात आल्यानंतर जनमानसं ओळखण्यासाठी किती जण केले? 3 प्रकारची लोक आहेत या समाजामध्ये. प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. या संसारामध्ये 3 प्रकारचे लोक आहेत. मग 3 प्रकारच्या लोकांमध्ये अनेक संतांच्या या भूमीमध्ये आम्ही अनेक जीवामध्ये नेमकं संत ओळखायचं कसं? तर महाराज सांगतात बघा, 3 वर्ग पडतात. काही जण बुडवणारे आहेत, काही जण बुडलेले आहेत आणि काही जण बुडणाऱ्यांना पाहून तारून नेणारे आहेत. काही जण कसे बुडवणारे आहेत. बुडवणारे आहेत म्हणजे स्वतःला सुख मिळण्यासाठी दुसऱ्याला कितीही मोठ्या दुःखाचा सामना करावा लागला, त्याच्यावरती दुःखाचं डोंगर जरी कोसळलं तरी आपल्याशी काही घेणं देणं नाही, पण आपल्याला मात्र काय मिळालं पाहिजे? सुख मिळालं पाहिजे. मला सुख मिळत असताना त्याला दुःख झालं ना तरी चालेल. ही कुठली वृत्ती आहे? बुडवणारी वृत्ती आहे. म्हणजे शेजाऱ्याची दाढी भेटली तरी चालेल पण आपली बिडी जळाली पाहिजे. अशा वृत्तीची माणसं म्हणजे काय आहेत? बुडवणारे आहेत. नव्हे तर इथं फक्त माणसंच बुडवतात असा विषय नाही, तर तुमच्या आमच्या कर्मानुसार तुम्हाला बुडवणारा तो भगवंत सुद्धा आहे. तुम्ही आम्ही कशा प्रकारे कर्म करतोय त्यानुसार तुम्हाला संसारामध्ये किती सुख द्यायचं, किती दुःख द्यायचं, किती बुडवायचं आणि किती शिल्लक ठेवायचं हे काम करणारा तो भगवंत आहे ना. हा पहिला वर्ग म्हणजे बुडवणारा. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे तुमच्या आमच्या सारखा बुडलेला वर्ग आहे. बुडलेला म्हणजे काय? तुम्हा आम्ही इथं आल्यानंतर संसारामध्ये तुम्ही आम्ही सुखाच्या आशेमध्ये बुडलोय की हे झाल्यानंतर तुम्हाला सुख मिळणार आहे, ते झाल्यानंतर तुम्हाला सुख मिळणार आहे. पण आताच हे सुख उपभोगत असताना उद्या तुम्हाला फार मोठी यातना भोगायला मिळणार आहे हे तुम्हाला विसर पडलेले आहे. तुकोबरे सांगतात की तुम्ही आम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला आता जे मिळतंय ना हे सुख काय वाटतं? भरपूर वाटतं, गोड वाटतं, पण पुढे असणाऱ्या यमाच्या ज्या यातना आहेत त्या तुम्ही आम्ही विसरून जातो. हा दुसरा वर्ग म्हणजे बुडणारा वर्ग. आणि तिसरा वर्ग आहे जो बुडतोय त्याला तारून नेणारा जो वर्ग आहे ना तो म्हणजे तारणारा वर्ग. तुम्ही आम्ही संसार रूपी सागरामध्ये, या संसार रूपी भवसागरामध्ये आशेवधी तुम्ही आम्ही सुखाच्या आशेमध्ये बुडत चाललोय. ह्या बुडत्या माणसाला पाहून जी तळमळ त्या संतांना होते ती संत तुम्हाला तारून नेण्यासाठी काय करतात? प्रयत्न. तुम्ही आम्ही बुडताना ती साधू संत मंडळी पाहतायत आणि त्यामध्ये तुम्ही आम्ही बुडत असताना तुमच्या आमच्या विषयी आपुलकी असणारे साधू संत तुम्हाला बुडून न देता तुम्हाला तारून नेणारे जर तारणारा वर्ग असेल ना तर ते म्हणजे साधू संत आहेत. मग तुम्ही आम्ही या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर तुम्ही म्हणाल आता साधू संत तुम्हाला काय करतील? तारून नेतील. पण आम्ही त्यांना ओळखायचं कसं की तारून नेणारा साधूच आहे, तारून नेणारा संतच आहे. आमच्या जवळ जरी ते आले तरी सुद्धा आम्हाला ओळखता येणार नाही, कारण तुम्ही आम्ही या जनमानसात वावरत असताना. तुकोबरायांना लोकांनी प्रश्न केला की ती साधू संत मंडळी नेमकी दिसतात तरी कशी?
त्यांचा स्वभाव तरी काय आहे? तर तुकोबराय सांगतात, अरे ते माणसासारखेच आहेत, पण ते माणूस आहेत का? संत मंडळी माणसासारखे आहेत पण माणूस आहेत का? नदीला समुद्र म्हणून चालेल का? जो लिंग आहे, शिवलिंग आहे, त्याला पाषाण म्हटलं तर चालेल का? तसे जे संत आहेत त्यांना माणूस म्हटलं तर चालेल का? नाही. तुकोबराय सांगतात, नदी समुद्र नव्हे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा. कसं या संत नव्हते जगा, माणसा त्या सारखे. तुम्ही आम्ही इथं आल्यानंतर नदीला समुद्र जसं म्हणता येत नाही, लिंगाला पाषाण जसं म्हणता येत नाही ना, तसं संताला माणूस म्हणू नये. कारण संत हे माणसाच्या जरी आकृतीमध्ये असले तरी ते भगवंताचा अंश आहे. तुम्ही आम्ही सगळेजण म्हणजे कोण आहोत माहिती? दगडधोंड्या आहोत. आणि या दगडधोंड्यामध्ये एखादा परीस असतो ना, तो परीस म्हणजे साधू संत आहे. तुम्ही आम्ही अनेक रस असू ना, तर अनेक रसांमधला सिद्ध असणारा रस म्हणजे संत मंडळी आहे. मौली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की तुम्ही आम्ही इथं आल्यानंतर संत मंडळी हे ज्ञानाचं चालते बिंब आहे. त्यांचे अवयव म्हणजे सुखाचे कोंब आहेत. ते ज्ञानाचे चालते बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. संत मंडळी चालता बोलता ज्ञानाचा सागर तुमच्या आमच्या पोहोचवणारे ते ज्ञानाचे बिंब आहेत. त्यांचं प्रत्येक शरीर त्यांचे शरीराचे अवयव म्हणजे सुखाचं कोंब आहे. मग अशी संत मंडळी तुमच्या आमच्या जनमानसात वावरत असते, पण तुम्हा आम्हाला ती ओळखता येत नाही. मग ओळखत असताना बघा, प्रत्येक जण संसारात आल्यानंतर काही ना काही प्रतिज्ञा करतो, पण काही ना काही प्रतिज्ञा करत असताना ती प्रतिज्ञा किती हिताची आहे याला जास्त महत्व आहे. कारण अनेक जणांनी प्रतिज्ञा केल्या नाहीत का? रावणाने सुद्धा प्रतिज्ञा केली, काय करेल? पंक्तीमध्ये भात वाढायला जाईल. नाही, रावणाने 4 प्रतिज्ञा केल्या. लंका सोन्याची करेल, सर्व देवांना बंदीखान्यात ठेवेल, समुद्राचं पाणी गोड करेल,